तर सामके तांचे गटर कशे ओव्हरफ्लो जाता सगळ्यात तशें जाता। रस्त्याची परिस्थिती दुर्दशा तुम्ही पळयल्या, सर्रास भ्रष्टाचार चल्ला। फाटल्या दिसांनी सुद्धा काय आमी इन्फॉर्मेशन हाडलेले रस्त्याचे डुप्लिकेशन कशें केल्लें तें, ही सगळी इन्फॉर्मेशन कशें भायर येवपाचें आनी लोकांच्या हितान आमी कशें झगडपाचें जाल्यार रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट हें एक माध्यम वापरून ते इन्फॉर्मेशनाचो आमी वापर करून लोकांचे विशय सॉल्व करपाची गरज आसा। आता रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट गोंयभर परिस्थिती जी आमी काय एक्टिविस्टा कडेन उलयता, काय पत्रकारां कडेन उलयता, काय पॉलिटिकल लोकां कडेन उलयता, तांचे कडल्यान एक आमकां गजाल कळून आयल्या की फाटल्या कांय वर्सांनी रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट कंप्लीट सॅबोटेज करपाचो प्रयत्न हे सरकारान केला। जेन्ना इन्फॉर्मेशन मागता पयलीं म्हळ्यार 30 दीस पर्यंत ताका व्हॅलिडिटी आसता, 30 दिसांनी इन्फॉर्मेशन दिवपाक जाय म्हणून। 30 दीस पर्यंत पयलीं म्हणल्यार इन्फॉर्मेशन दिनात, निम्माणो एक दीस आसतना ते लेटर इश्यू करता, म्हणून कसो टायम काडटा इन्फॉर्मेशन दिवपाक। मागीर ते लेटर ते मनशाक हांगासल्यान थंयच्यान थंय ट्रान्सफर करता एप्लिकेशन, आनी भरपूर अशें करून 6-7 म्हयने उडयतात, निमाणे ताका इन्फॉर्मेशनूय इनकम्प्लीट दिता। आनी खंय तरी सरकाराचो प्रयत्न आसता बीजेपीच्या की इन्फॉर्मेशन दामपाचो। आतां हें कित्याक इन्फॉर्मेशन दामचें पडटा? बीजेपी हे सामकें सुसंस्कृत क्लीन सरकार दिवपाचें, सुशासन दिवपाचें सरकार उलोवपी लोक, देशभक्त लोक हे जाल्यार हांकां सरकारांतल्यो ह्यो घडामोडी कित्याक लिपोवच्यो पडटा? तांकां ह्यो लिपोवच्यो पडटा कित्याक हे सरकारान कंप्लीट करप्शन चलता, कंप्लीट मिसगव्हर्नन्स चलता। आतां जेन्ना आमी रायट टू इन्फॉर्मेशन एक्टाची आज तुमकां परिस्थिती सांगली की आज इन्फॉर्मेशन मेळप हें खूब कठीण जालां आनी हें कठीण सामकें सिस्टमॅटिकली एक वेल प्लॅन डिझायन म्हणून हें कठीण केलां, कॉमन मनशाक डिफिकल्ट करून दवरला। ताजे फुडलो स्टेप म्हणल्यार पयर सरकारान चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर स्टेटाचो आनी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट करपाचो जो स्टेप घेतला, तातूंत एक सामकी शॉकिंग गजाल आमच्या जी नजरेक आयली ती म्हणल्यार स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट केलो आत्माराम बर्वे। आत्माराम बर्वे हो बीजेपीचो एक्टिव्ह मेंबर। आत्माराम बर्वे हो जेन्ना हांव स्टुडंट्स नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचो प्रेसिडेंट आसलो, ताचे पयलीं सुद्दां जेन्ना यूथ काँग्रेसीन आसलो आनी आमी स्टुडंट्स युनियन करताले, जेन्ना आमी युनिव्हर्सिटी इलेक्शन्स करताले तेन्नाच्यान तो बीजेपीचो कार्यकर्ता, तो आरएसएसचो कार्यकर्तो आनी तो एक्टिव्ह बीजेपीचो मेंबर। आनी हाज्याकून वयर म्हणल्यार तो टील रिसंटली तो मुख्यमंत्र्याचो ओएसडी आसलो। ही वॉज द ओएसडी टू द चीफ मिनिस्टर। आतां म्हाका एक गजाल कळना की आरटीआय एक्ट जेन्ना क्लियरली मेन्शन करता that the state information commissioner or the chief information commissioner who are appellate authorities should not be politically connected, जाल्यार आत्माराम बर्वे कसो अपॉइंट केलो सरकारान? आनी सगळ्यान म्हाका दिसता इन्सल्ट टू द इंजुरी म्हणटा तशी बीजेपीचो स्टेट प्रेसिडेंट सदानंद शेठ तानावडेन एक पोस्ट घाला, आय कॉंग्रॅच्युलेट आत्माराम बर्वे ग्रासरूट बीजेपी वर्कर टू बी अपॉइंटेड एज अ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून। हें कितें चल्लां? तांकां खबर तरी आसा आरटीआय म्हणल्यार कितें कायदो म्हणून आनी हो एक कॉमन मनशाचो हक्क म्हणून। म्हाका एक गजाल कळना, वेन आरटीआय इज एक्सपेक्टेड टू अपहोल्ड इंडिपेंडन्स एंड दैट इंस्टिट्यूशन ऑफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज रिक्वायर्ड फॉर इंडिपेंडन्स एंड इम्पार्शियलिटी। इट इज वायटल टू एन्श्योर द ट्रान्सपरन्सी एंड अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट। जाल्यार आत्माराम बर्वे जो पयर पर्यंत मुख्यमंत्र्याचो ओएसडी आसलो तो कशी ट्रान्सपरन्सी दितलो? फाल्यां जर आमी चीफ मिनिस्टराच्या कार्यकाळांतलो भ्रष्टाचार कितें उघड करपाक जर आरटीआय जाली इन चीफ मिनिस्टर्स ऑफिस, जे टायमार आत्माराम बर्वेनूय थंय काम केल्लें, आनी जर आमकां इन्फॉर्मेशन डिनाय केलें म्हणून आमकां अपिलान जर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन वचचो पडलो जो आत्माराम बर्वे आसा, आत्माराम बर्वे आपल्याच अगेन्स्ट इन्फॉर्मेशन दितलो आमकां? हें कशें जावंक शकता? आनी बीजेपी अशें कशें करूंक शकता? बीजेपीचो हो जो प्रयत्न आसा की जो चीफ मिनिस्टरचो ओएसडी आसलो, जो फर्स्ट हँड फ्रंट बेंच विटनस टू ऑल द स्कॅम्स, करप्शन आनी मिसगव्हर्नन्स हॅपनिंग इन द स्टेट, हाका स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करपाचो ताजे आमी निंदा करता। आमी मागणी करता चीफ मिनिस्टरा कडेन इमिजिएटली हे डिसिजन रिवर्ट बॅक करचें आनी नॉन पॉलिटिकल इम्पार्शियल मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करचो। आमचे स्पेसिफीक आमी आत्माराम बर्वेचेर एलिगेशन करना, आमी सिंपल सांगता आरटीआय एक्ट क्लियरली मेन्शन करता पॉलिटिकली कनेक्टेड मनीस आसपा जाय ना। जर बीजेपीक जाय आत्माराम बर्वेक एकोमोडेट करपाक, ताका कितलींशीं महामंडळां मरे, जीटीडीसी आसा, जीआयडीसी आसा, नाल्यार तुमचे ते जीएसआयडीसी आसा, मुख्यमंत्र्या कडेन ते ताका चेअरमॅन कर, आमकां कांय प्रॉब्लेम ना, बिकॉज दॅट इज द प्रेरोगेटीव ऑफ द चीफ मिनिस्टर। तुमकां बीजेपीच्या कोणाक करपा जाय थंय करा,
बीजेपीचे तुमचे मनशा आणि मुख्यमंत्र्याचे ओएसडी काढून स्टेट इन्फॉर्मेशन करून तुम्ही शकना. आम्ही हाका स्ट्रॉंग ऑब्जेक्शन रेज करता. आणि हे सांगता असताना म्हाका परत एकदा सांगपाक जाय की आमचो जो लिडर आसा श्री राहुल गांधी तो सदांच सांगता की बीजेपी ही देशातली इन्स्टिट्यूशन्स, जी इन्स्टिट्यूशन्स अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट, ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट, इन द गव्हर्नन्स आणि ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ दिस कंट्री एंड फॉर द हेल्थी डेमोक्रेसी जी रिस्पॉन्सिबल आसा ती इन्स्टिट्यूशन्स काबार करपाचो प्रयत्न करता. आमकां खबर आसा गाजलेलो विषय आसा सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची जी चेअरमॅन आसा बुच म्हणून, तिजो इन्व्हॉल्वमेंट विथ द अदानीज आणि देन द रिगिंग, देन द ओव्हरऑल अदानी स्कॅम वेर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट इज सायलंट. हे फ्रेश आसा असताना अशें जेन्ना कनेक्टेड, अदानी कनेक्टेड जेन्ना बुचाक सेबीन घाले, थंय कितें जालें ती परिस्थिती पळयला जाल्यार बीजेपीक कनेक्टेड आणि मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाक कनेक्टेड मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट करप जाल्यार म्हाका दिसता हाजे वयल्यान एक गजाल गोंयच्या प्रत्येक मनशान घेवपाची गरज आसा मेसेज, ती म्हणल्यार बीजेपी एक करप्ट गव्हर्नमेंट. कित्याक जर बीजेपी करप्ट नासले जाल्यार ते पयलीं म्हणल्यार आरटीआय सेबोटेज करचे नासले. दुसरें म्हणल्यार इन्फॉर्मेशन दामपा खातीर आपले मनशाक हाडून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून ते ऑफिसान बसोवचे ना. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज अ क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी. तो एक एपिलेट ऑथॉरिटी. ताजेर जेन्ना सरकारा कडल्यान अन्याय जाता, इन्फॉर्मेशन दामले वता, इन्फॉर्मेशन डिनाय केले वता जे कायद्यान तांकां मेळपा जाय नागरिकांक, तेन्ना एक अपिलेट ऑथॉरिटी म्हणून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन वता. जाल्यार तोच जर बीजेपीचो मेंबर आसलो आणि तोच जर मुख्यमंत्र्याचो जर कार्यालयान काम करपी एम्प्लॉई आसलो जाल्यार कसो न्याय मेळटलो सामान्य मनशाक. दुसरी गजाल म्हणल्यार जस्टीस मेळप हो एक भाग जाल्लो आसा, पण जर सामान्य नागरिकाक जर एक सेन्स असलें की हांगा जस्टीस मेळपाक स्कोपूच ना, काय हांगा जस्टीस आपल्याक मेळचोच ना, जाल्यार म्हाका दिसता देशान अराजकता माजतली. आणि ती अराजकताचे दिशेन आज बीजेपी आमच्या देशाक व्हरता, आमच्या राज्याक व्हरता. आणि म्हाका दिसता जे लेवलाचेर आज बीजेपी वता, जे डिस्ट्रक्शन चालू आसा, जे करप्शन चालू आसा, आणि असली जर इन्स्टिट्यूशन्स जी कोर्टा सारखी फंक्शन करता तांचे वयलो जर कॉमन मनशाचो विश्वास उडत जाल्यार म्हाका दिसता ताचो सगळ्यांत पयलो फटको बीजेपीच्यान बसतलो. कित्याक लोक कोर्टान वचचे सांडून हांकां रस्त्यार धरून मारतले. इतले लोक आज गोंयांत फ्रस्ट्रेट जाला. बारीक प्रॉब्लेम जावं, उदकाचे जावं, लायटीचे जावं, फुटलेले रस्त्याचे जावं, सर्रास करप्शनाचे जावं, त्या खातीर हांव परत मागणी करता मुख्यमंत्र्या कडेन टू अपहोल्ड द सेंक्टिटी ऑफ द इन्स्टिट्यूशन of the State Information Commissioner, reverse your decision to appoint Atmaram Barve, who is BJP member, who has been your OSD as a State Information Commissioner, because the question is not only about delivering justice or the common man getting justice. Here there is the common man will have a sense that there is no scope for justice, and this will lead to anarchy and complete collapse of the democratic system in our country. Thank you. पण क्वालिफिकेशन्स ताजी आरटीआय एक्टान क्लियरली मेन्शन केल्ली आसा. ते पर्सन शुड हॅव एडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज, द पर्सन शुड हॅव सम लीगल नॉलेज, बट एट द सेम टाइम it is clearly mentioned the person should not hold any office of profit, the person should not be a MP or a MLA, and specifically the person who is being appointed as a State Information Commissioner should not be politically connected. जाल्यार म्हाका दिसता एक तर तानावडेन जो पोस्ट केला, सदानंद शेठ तानावडे बीजेपीचो राज्य प्रमुख, तो राज्यसभा MP, ताका जर आरटीआय एक्ट ताणें वाचूंक ना जाल्यार म्हाका ताका याद दिवपाक जाय 2012 जे बीजेपीचे सरकार खाण घोटाळो आनी वेगवेगळे घोटाळे घेवन रस्त्यार आयलो तेन्ना स्वर्गीय मनोहर पर्रीकर जो बीजेपीचो व्हडलो लिडर जावन गेलो, तो हेच आरटीआयचो आधार घेतालो आनी इन्फॉर्मेशन भायर काडून सरकाराक घेतालो. आनी तेच आधाराचेर बीजेपी सत्तेर आयिल्ली. ही आरटीआय काँग्रेसीन दिल्ली कित्याक काँग्रेस सदांच क्लीन आसली. पार्टीन आमच्या केन्ना प्रमोट करूंक ना. भितर कुस्की तांतयां थोडी कुस्की एप्पलां आसतली, प्रत्येक पार्टीन आसतली. पण आज आमी चित्र पळयता की बीजेपी ही पार्टी म्हणून एक भ्रष्ट वातावरण तयार केला आणि कंप्लीट इन्स्टिट्यूशन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढपाची काबार करपाचो प्रयत्न करता. आम्ही ऑलरेडी मुख्यमंत्र्याक लेटर केला की इमिजिएटली ताजो अपॉइंटमेंट रिव्हर्स करचो म्हणून. आणि ती आमच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी आसा की लोकांचो जर इन्स्टिट्यूशनाचेर विश्वास उरपाक जाय जाल्यार आत्माराम बर्वेचो अपॉइंटमेंट रिव्हर्स कर. आणि परत सांगता ताका तुमी
जीटीडीसीचेर घाला, जाय त्या कॉर्पोरेशनाचेर घाला, ऑफिस ऑफ प्रॉफिट तांकां प्रॉफिट करता ते सगळें बरें आहा. पण स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर जो एक क्वाझी ज्युडिशियल कोर्ट म्हणून फंक्शन करता, थंय ताजो अपॉइंटमेंटाक आमचो विरोध आसा. If government doesn't reverse the decision, then what? We will take a step within 24 hours. If government fails to reverse this decision within 24 hours. Thank you. Thank you. Wow.